नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण तृतीय वर्ष कला मराठी विषय स्तर विषय S4 म्हणजेच वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषा विज्ञान याविषयी सादरीकरण बघणार आहोत. मी प्राध्यापिका स्मिता ओंकाराव माळवे, कै बिंदू रामराव देशमुख कला वाणिज्य महिला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनो, भाषा ही मानवाला मिळालेली एक देणगी आहे. भाषा हे मानवनिर्मित आहे. भाषेने मानवाला इतर प्राण्यांहून वेगळं केलेलं आहे. जसं समाज आणि भाषा हे परस्परावलंबी आहेत. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समूहात राहणं पसंत करतो. प्राण्यांच्या भाषेपेक्षा मानवाची भाषा ही वेगळी असते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्राणी देखील सांकेतिक स्वरूपातील आवाजांच्या माध्यमातून भाषेचा वापर करत असतात. मराठी भाषा विज्ञानाच्या या अभ्यासामधून आपल्याला हेच शिकायचं आहे की मानव प्राणी हा इतर प्राण्यांहून वेगळा ठरतो. तो त्याच्या केवळ भाषिक वैशिष्ट्यामुळे. कारण ही देणगी निसर्गाने फक्त मानवाला बहाल केली आहे, मानव प्राण्यालाच बहाल केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऐतिहासिक भाषा विज्ञान आणि वर्णनात्मक भाषा विज्ञान हा तृतीय वर्ष चा जो विषय आहे विषय स्तराचा, त्यामध्ये आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये भाषेच्या विषयीची माहिती घ्यायची आहे. आपण बघणार आहोत की या भाषेचं स्वरूप आणि त्याचे टप्पे पुढे कसे जातात. मानवाचा विकास भाषा, चक्र, अग्नी यांच्या शोधामुळे झाला. त्यामुळं भाषा ही मानवाला मिळालेली श्रेष्ठ देणगी आहे. समाज आणि भाषा या परस्परावलंबी असतात, म्हणजेच एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे भाषेची प्रगती म्हणजेच समाज प्रगती, ह्या दोघंही एकरूप असतात, एकरेषीय असतात. भाषा हे विचार, भाषण यांच्या विनिमयाचं साधन आहे. त्यामुळे आपण 3000 वर्षांपूर्वींचे वैदिक सूक्त वाचू शकतो, ते केवळ आपल्याला भाषेचं असलेलं ज्ञान आणि त्यामुळे. हजारो मैल दूर असणाऱ्या देशबांधवांशी देखील आपण भाषेच्या माध्यमातून संपर्क करू शकतो. आपल्या प्रत्येक नियोजित कृतीमागे आणि विचारामागे भाषा उभी असते. भाषा नसती तर मनुष्याची अवस्था केवळ काही ध्वनींचा उच्चार करणाऱ्या प्राण्यांसारखी झाली असती. जसं आपण बघतोय की वर्षानुवर्ष, हजारो वर्षांपूर्वी देखील चिमण्या चिवचिवतच होत्या. तसंच मानवाचं नाही आहे, मानवाचं वेगळं आहे. मानवाला भाषेची देणगी जी मिळाली त्याच्या अंतर्गत तो त्याच्यामध्ये प्रगती करत गेलेला आहे. त्यामुळे मानवाच्या प्रगतीमध्ये भाषेचा मोठा वाटा आहे. भाषा ही मानवी समाज आणि संस्कृतीला व्यापून राहिलेली आहे. भाषा ही पायाभूत गोष्ट आहे भाषा म्हणजे. मात्र भाषा हे दुधारी शस्त्र देखील आहे. आपण जितकं सभ्य बोलू शकतो तितकंच असभ्य देखील बोलू शकतो. खोट्या साक्षी देऊ शकतो. मानवाच्या विधायक तसेच विघातक अशा दोन्ही बाबतीत भाषा ही साक्षीदार असते. भाषा हे मानवाच्या दैनंदिन व्यवहाराचं मूलभूत साधन आहे. भाषा म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल. हाताने लिहिलेला अथवा छापलेला मजकूर म्हणजे भाषा नव्हे. भाषेचा अभ्यास करायचाच असेल तर आपल्याला भाषेच्या लिखित रूपांचा अभ्यास करायचा, असं नव्हे तर जी बोलली जाते ती खरी भाषा. यामुळे भाषेच्या बाबतीत बोलणं फार महत्त्वाचं होय, लिहिणं नव्हे. हवेत विरणारे ध्वनी लेखनाच्या साहाय्याने आपल्याला टिकवून धरता येतात. भाषा म्हणजे व्याकरण अशी देखील एक समजूत असते. मात्र व्याकरण हे भाषेचं एक अंग आहे. व्याकरण हे भूतकालीन भाषेचे विशिष्ट पद्धतीनं केलेलं वर्णन होय. या प्राथमिक विवेचनावरून आपल्याला असं लक्षात येतं की भाषेचं स्वरूप किंवा विशेष लक्षणं आणि कार्य पुढील प्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येईल. आपण बघतोय की भाषेचं महत्त्वपूर्ण कार्य काय आहे, तर भाषा ही मानवनिर्मित आहे. तिचं वैशिष्ट्य देखील ते आहे
की संप्रेषण व्यवहारासाठी मानवाने आपल्या मनातील भाव भावना व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर कौशल्याने केलेला दिसून येतो. भाषा ही मानवी ध्वनींनी बनलेली आहे आणि या ध्वनींमध्ये काही गुण हे अंतर्भूत असल्यामुळे भाषा सामर्थ्यशाली बनलेली आहे. मानवी ध्वनींचं निर्मितीस्थान मानवाचं शरीर आहे. त्यामुळे मानवी ध्वनी सतत मानवासोबत असतात. या ध्वनींची निर्मिती आणि वहनासाठी मानवाला विशेष कष्ट करावे लागत नाहीत. त्याचबरोबर या ध्वनींमध्ये काही गुण असे देखील आहेत. अलीकडे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ध्वनी टिकवून ठेवता येतात. उदाहरणार्थ आपण काही आवाज रेकॉर्ड करू शकतो. ही तंत्रज्ञानाचीच प्रगती म्हटली पाहिजे. शेकडो मैल आपल्याला ह्या आवाजांचे ध्वनी पाठवता येतात. पुन्हा पुन्हा आपल्याला ते ऐकता देखील येतात. ध्वनी अंधार भेदतात. अशा प्रकारच्या गुणवैशिष्ट्यामुळे भाषा सामर्थ्यशाली बनलेली आहे. भाषा मानवाला सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून नैसर्गिकपणे प्राप्त होते. ती मानवाच्या जीवनाशी जगण्याशी इतकी एकरूप झालेली आहे की भाषेचा स्वतंत्र विचार केल्याखेरीज तिचं अस्तित्व आपल्याला ध्यानात येत नाही. त्यामुळे भाषेचा स्वतंत्र विचार करून अभ्यास करावा लागतो. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि समाजाचं अस्तित्व आणि विकासासाठी अविरत कार्यशील असलेली भाषा म्हणूनच मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरते. भाषेचं स्वरूप जाणीवपूर्वक समजून घेतल्याशिवाय तिचं सामर्थ्य आपल्या लक्षात येत नाही. सर्व मानवी समूहांचा स्वतःच्या भाषेशी घनिष्ठ आणि अतूट असा संबंध असतो. स्वतःच्या भाषेविषयी प्रत्येक समाजाला नितांत आदर असतो. त्यामुळे भाषेच्या प्रश्नांवर समाजाच्या परंपरा, संस्कृती, श्रद्धा, ज्ञान इत्यादींचं जतन आणि वहन पुढील पिढीकडे भाषेमार्फत सुरू असतं. परंपरेमधून चालत आलेल्या समाजाच्या संस्कृतीत अंतर्भूत असलेल्या सर्व सूक्ष्म गोष्टींमुळे आणि भाषेमुळेच ह्या मनुष्य शिकत असतो. म्हणून भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. भाषा बोलली जाते. बोलण्यासाठी भाषेचा प्रभावीपणे वापर होतो आणि त्यावर तिचं अस्तित्व अवलंबून असतं. कोणत्याही भाषेचं लिखित रूप ही एक सोय असते. त्यामुळेच भाषेच्या या रूपाला दुय्यम समजलं जातं. कारण बोलणं पकडून ठेवण्यासाठी, जतन करण्यासाठी लेखनकला अस्तित्वात असते. त्यामुळे आधुनिक भाषाभ्यासाच्या मध्ये भाषेच्या लिखित रूपाला दुय्यम मानलं जातं. मातृभाषेच्या बाबतीत तिचं लिखित रूप समजून घेण्याची प्रक्रिया ही या बोलीभाषेच्या रूपात उत्तम प्रकारे अवगत झाल्यानंतर सुरू होतं. परंतु ही प्रक्रिया सर्वांच्याच बाबतीत घडतं असे नाही. समाजातील जे लोक शाळेमध्ये प्रवेश घेतात त्यांच्याच वाटेला भाषेच्या लिखित रूपाचं ज्ञान येतं. नाहीतर भाषा येऊनही खूप मोठा वर्ग हा अशिक्षितच राहतो. अशा भाषेचं स्वरूप समजून घेणं म्हणूनच उद्बोधक आहे. भाषा ही सामर्थ्यशाली बनण्यामध्ये तिची अंतर्गत वैशिष्ट्ये कारणीभूत ठरलेली आहे. ही वैशिष्ट्ये आणि भाषेमार्फत चाललेली सगळी कार्य आपल्याला हळूहळू समजून घेता येतील. पण भाषा म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या स्लाईडमध्ये, ह्या PPT प्रेझेंटेशनमध्ये एक पहिलं प्रकरण बघितलेलं आहे. TYBA विशेष स्तर मराठीचं S4चं. धन्यवाद.